गुड मॉर्निंग. मार्गी मॉर्निंग. आज 3 एप्रिल 2021 जे आपल्या UPSCच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण बघूयात. मग आपण याचे सोर्सेस कोणकोणते वापरलेले आहेत? द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता. तर आता सुरुवात करत असताना आपण द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरपासून करूयात. तर त्याचं पहिलं जे आर्टिकल आहे ते महत्त्वाचं आर्टिकल आहे. पोलीस नीड्स अ मेक ओव्हर. म्हणजे हे कुणी लिहिलेलं आर्टिकल आहे? प्रकाश सिंग, इमिनंट ऑथर आहेत. आता ते प्रकाश सिंग कोण आहेत? तर ते माजी पोलीस महासंचालक राहिलेले आहेत आणि त्यांचं पोलीस रिफॉर्मबद्दलचं आर्ग्युमेंट बरंचसं चांगलं आहे बघा. आता ते लिहिण्यापाठीमागचं कारण काय की आता जो महाराष्ट्रामध्ये जो परमवीर सिंगाचा जो क्रायसिस झाला की ते सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी CBIच्या प्रोबची मागणी केलेली आहे की जो आता जे इथले गृहमंत्री वगैरे जे आहेत त्यांच्या संदर्भात त्यांचे जे आर्ग्युमेंट होते किंवा परत सुप्रीम कोर्टने सांगितलं की आर्टिकल 226 अंतर्गत तुम्ही हायकोर्टमध्ये गेलं पाहिजे. मग त्या अनुषंगानं आपल्याला या न्यूजमध्ये काय महत्त्वाचं आहे की पोलीस रिफॉर्मच्या संदर्भात प्रकाश सिंग यांचे आर्ग्युमेंट काय आहेत. मग ती त्यांच्या संदर्भातलीच केस आहे 2006ची प्रकाश सिंग केस. मग त्याच्यामध्ये 7 ज्या गाईडलाईन्स सांगितलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये नॅशनल पोलीस कमिशनचं फॉर्मेशन सांगितलेलं आहे. मग त्या 7 गाईडलाईन्स आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मग त्याच्यानंतर महाराष्ट्राने एक कायदा केलेला आहे. मग हे जी प्रकाश सिंगची जी केस आहे 2006ची, मग त्याच्या विरोधी जे कायदे केलेले आहेत म्हणजे ते हे आहे कॉन्ट्रोवर्शियल कायदा आहे तो महाराष्ट्र पोलीस अमेंडमेंट अँड कंटिन्युअस ॲक्ट 2014. म्हणजे 2006च्या प्रकाश सिंग केसमध्ये जे 7 गाईडलाईन्स सांगितलेले आहेत त्याच्या विपरीत हा कायदा करण्यात आलेला आहे. मग त्यानंतर ज्युलिओ रिबोरेंचा आर्टिकल आहे 2012चं, त्याच्यामध्ये पोलीस रिफॉर्मबद्दल काही आर्ग्युमेंट्स आहेत. 2014चं संजय पांडे सत्यमेव जयते हा जो कार्यक्रम आहे, आमिर खाननी जो कार्यक्रम तो चालू केला होता, तर त्याच्यामध्ये संजय पांडे यांचं हे आहे 2014ला ते एपिसोड प्रदर्शित झाला होता. तर संजय पांडे यांनी पोलीस रिफॉर्मच्या संदर्भात काही आर्ग्युमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये. परत 2020च्या आता रश्मी शुक्ला यांचं जे काही आर्ग्युमेंट आहे की ते फोन टॅपिंगच्या संदर्भात काही हे झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये इंडियन टेलिग्राफ ॲक्टचं काही महत्त्व आहे. 1885चा जो कायदा आहे इंडियन टेलिग्राफ ॲक्ट, मग त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत की ते फोन टॅपिंग आपण कधी करू शकतो. मग ते फोन टॅपिंग करण्याचे निकष काय आहेत, मग ते प्रायव्हसीचं भंग होऊ शकतं का, मग ते कोणत्या केसेसमध्ये तुम्ही फोन टॅपिंग करू शकता, हे त्या सगळ्या 1885च्या इंडियन टेलिग्राफ ॲक्टमध्ये सगळ्या तरतुदी आहेत. मग त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आर्टिकलमध्ये, इट इज हाय टाईम दॅट नेक्सस बिटवीन द पॉलिटिशियन, ब्युरोक्रॅट्स, पोलीस अँड क्रिमिनल्स इज ब्रोकन. म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत आणि क्रिमिनल्स आहेत ह्यांच्यामध्ये तो नेक्सस आहे का, मग तो ॲड्रेस करायला पाहिजे. मग प्रकाश सिंग यांचा आर्ग्युमेंट काय आहे की हा नेक्सस जो आहे ना तो ॲड्रेस करायला पाहिजे. मग त्या अनुषंगानं आपल्याला हे आर्टिकल महत्त्वाचं आहे. मग आता ते काय म्हणतात की बिल्ड रोबोट्स क्रिमिनल जस्टिस सिस्टीम. अरे क्रिमिनल जस्टिस नावाची सिरीज पण आहे बघा, म्हणजे अत्यंत प्रचंड गाजलेली सिरीज आहे. मग त्याचा आता सेकंड पार्ट पण येऊन गेलेला आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये पोलीस रिफॉर्मच्या संदर्भात नॅशनल पोलीस कमिशन काय आहे, प्रकाश सिंग केस काय आहे आणि आत्ताचं जो महाराष्ट्रातलं रिसेंट क्रायसिस जो झालेला आहे त्याच्या संदर्भातले जे काय आर्ग्युमेंट्स असतील, परत रश्मी शुक्ला यांचा जो काही हे झालेला आहे क्रायसिस ते महत्त्वाचं आहे. आणि ज्युलिओ रिबोरे यांचं 2012चे जे काही त्यांनी पोलीस रिफॉर्म संदर्भात आर्ग्युमेंट केलेले आहेत. ज्युलिओ रिबोरे सतत लिहित असतात बघा, लोकसत्ताला पण त्यांनी बरेचसे रिजनलमध्ये आर्टिकल्स लिहिले आहेत. मग त्या अनुषंगानं आपल्याला ही न्यूज महत्त्वाची आहे. आता पुढची न्यूज जी आहे ती इंडियन एक्सप्रेसमधली, अनरिजनेबल रिस्ट्रिक्शन्स. आणखी घोष या सुप्रीम कोर्टमधल्या ॲडव्होकेट आहेत. मग त्याच्यामध्ये व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल फंडामेंटल राईट्सची चर्चा आहे. मग ती चर्चा करत असताना त्यांनी राईट टू एज्युकेशन हे जे आपलं फंडामेंटल राईट जो आहे त्याची चर्चा केलेली आहे. तर आता व्हर्टिकल राईट्स हे काय असतात की आपण स्टेटच्या अगेन्स्ट क्लेम करत असतो आणि हॉरिझॉन्टल राईट्स जे आहेत तर ते प्रायव्हेट एंटिटी आणि पीपल ह्या यांच्यामध्ये सिटिझन आणि सिटिझन ह्यांच्या संदर्भात ते राईट्स असतात. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी आर्टिकल 45, परत मोहिनी जैन वर्सेस KN 92 राईट टू एज्युकेशनची केस आहे. मग त्याच्यामध्ये राईट टू लाईफ आर्टिकल 21च्या अंतर्गत काही चर्चा केलेल्या आहेत. मग उन्नीकृष्णन JP वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट. मग ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की स्टेट वॉज ड्युटी बाउंड टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू चिल्ड्रन अप टू एज ऑफ 14 विदिन इट्स इकॉनॉमिक कॅपॅसिटी. हे उन्नीकृष्णन JP मधलं आर्ग्युमेंट आहे. म्हणजे आणखी घोषनी ही केस त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. मग त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन 86वी घटनादुरुस्ती जी आहे 2002ची, मग त्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये अनुच्छेद 21A हा समावेश करण्यात आला आणि अनुच्छेद 21A चा समावेश करण्यात आलेला आहे. मग राईट टू एज्युकेशनच्या संदर्भात TMA पाईची केस जी आहे, TMA पाई फाउंडेशनची केस फार गाजलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय आर्ग्युमेंट आहे की नो रिझर्वेशन इन प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आणि त्याच्यानंतर PA इनामदार एक केस आहे. त्यामुळे ह्या जे 2 जजमेंट आहेत, TMA पाई फाउंडेशन आणि PA इनामदार जी केस आहे,
ती फार महत्त्वाची आहे. मग ह्याच्यामधले आर्ग्युमेंट्स काय आहेत की TMA5 फाउंडेशनमध्ये मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन असेल आणि किंवा नॉन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन असेल तर राईट टू एज्युकेशन त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे. कारण की मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 ह्याच्या संदर्भात आपल्या संविधानामध्ये तरतुदी आहेत. मग त्या केसमध्ये राईट टू एज्युकेशन लागू होऊ शकतं का? कारण की राईट टू मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनसाठी सेपरेट प्रोव्हिजन्स आहेत. मग सुप्रीम कोर्टचा आर्ग्युमेंट काय आहे की ते तुम्ही तशा पद्धतीनं न करता राईट टू एज्युकेशन हे सरसकट तुम्ही ते लागू केलं पाहिजे. मग हे TMA5 फाउंडेशनचं केसचं काय की नो रिझर्वेशन इन प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असं त्याच्यामध्ये जजमेंट आहे. मग 2012मध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत राईट टू एज्युकेशनमध्ये. प्रोव्हिजन सब्जेक्ट टू आर्टिकल 29-30 म्हणजे जे आपण मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनची चर्चा केली, विच प्रोटेक्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन टू राईट्स ऑफ मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. त्यानंतर पुढची एक केस आहे की स्टेप ऑफ एक्सक्लुडिंग मायनॉरिटी स्कूल्स नेक्सस बिटवीन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आणि स्टेप ऑफ एक्सक्लुडिंग मायनॉरिटी स्कूल्स ह्याच्या संदर्भात काही त्यांनी आर्ग्युमेंट मांडलेले आहेत. त्यानंतर केरला हायकोर्टची एक केस आहे सबा जॉर्ज वर्सेस केरला स्टेट. सेक्शन 60 ऑफ राईट टू एज्युकेशन त्याच्या संदर्भात त्यांनी काही आर्ग्युमेंट मांडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय म्हणले, फॉरबिड्स नॉन प्रमोशन टिल कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन आणि ॲप्लिकेबल टू मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे आणि आर्टिकल 21 अंतर्गत किंवा 21A अंतर्गत जे राईट टू एज्युकेशन जे आपली तरतूद आहे ते ॲप्लिकेबल टू मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनला पण ते ॲप्लिकेबल आहे असं केरला हायकोर्टचं जजमेंट आहे. तर ते सबा जॉर्ज जजमेंटमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. मग ह्याच्याबरोबर आपल्याला आणखी कोणती केस बघितली पाहिजे, प्रमती नावाची केस आहे. प्रमती एज्युकेशनल सोसायटी जजमेंट जे आहे हे आपल्याला त्या अनुषंगानं बघितलं पाहिजे. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती इंडियन एक्सप्रेसमधली जी आहे, गोव्यामधलं एक फेस्टिवल आहे त्याच्या संदर्भात काय आर्ग्युमेंट आहे. शिमगो नावाचं हे आहे, शिमगोत्सव किंवा शिमगो असं त्याला संबोधलं जातं. मग हा फेस्टिवल गोव्यामध्ये कधी साजरा केला जातो तर तिथलं तिथली पॅडीची कापणी झाल्यानंतर तो फेस्टिवल साजरा केला जातो. मग हे गोवा स्टेटशी रिलेटेड आहे. मग गोल्डन हार्वेस्ट अँड ऑफ पॅडी ॲग्री कम्युनिटीज कोणकोणत्या आहेत, म्हणजे हे फेस्टिवल साजरे करणारे समुदाय कोणकोणते आहेत, कुणबी आहेत, गौड आहेत आणि वेलीप आहेत. मग त्यांचा एक फोक डान्स पण आहे, म्हणजे हा फेस्टिवल साजरा करत असताना ते एक फोक डान्स पण ते करतात. तर त्या फोक डान्सचं नाव काय, घोडेमोडीनी, डान्स ऑफ वॉरियर्स आणि इक्वेस्टेरियन. मग त्याच्यामध्ये दुसरे आणि डान्स आहेत फोक, गोफा आहे, फुगडी आहे आणि इतर डान्स कोणकोणते आहेत, टलगडी आहे, टोयनमेल आहे, गोफ आहे, मोरालू आहे. मग फोक इन्स्ट्रुमेंट कोणकोणते वापरले जातात त्याच्यामध्ये, झांज आहे, संबळ आहे आणि घुमट आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याला शिमगो नावाचा फेस्टिवल हे विचारू शकतात प्रिलिम्समध्ये की हे फेस्टिवल कोणत्या राज्याशी निगडीत आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे द हिंदूमधली, फर्स्ट फार्म बेस्ड सोलर पॉवर प्लांट कम्स अप इन राजस्थान. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं की राजस्थाननं फार्मशी रिलेटेड जे सोलर प्लांट आहे ते त्याचं हे केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. मग आता हे कशाच्या आधारे केलेलं आहे तर PM कुसुम योजना जी आहे. मग आता PM कुसुम योजना लागू कधी झाली तर साधारणतः 2019मध्ये त्याचं लॉन्च झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहेत तर फार्मर्स फॉर इन्स्टॉलेशन ऑफ सोलार पंप्स अँड अ ग्रिड कनेक्टेड सोलार अँड रिन्युएबल पॉवर प्लांट्स इन कंट्री. म्हणजे शेतामध्ये तुम्ही सोलार प्लांटचं कन्स्ट्रक्शन करू शकता आणि त्या आधारे वीज निर्मितीच्या काही प्रोव्हिजन्स आहेत PM कुसुम योजनेमध्ये. 2019ला लागू झालेली आहे. मग ही कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत लागू झालेली आहे तर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी हॅज लॉन्च दिस स्कीम. ही 2019मध्ये हे केलेलं आहे. तर ह्या स्कीमचं उद्दिष्ट काय आहे, 2022पर्यंत साधारणतः 25,750 मेगावॅट वीजची निर्मिती करण्याचं ह्या स्कीमचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, पोस्ट मास्टर जनरल्स ट्रिब्यूट टू नेताजी विन्स लॉरेल्स. म्हणजे मुंबई रिजनच्या एक पोस्ट मास्टर जनरल आहेत, त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरती एक डॉक्युमेंटरी केलेलं आहे आणि त्याला आता त्या फिल्मला डॉक्युमेंटरीला नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेला आता रिसेंटचं. तर त्या डॉक्युमेंटरीचं नाव काय, एलिफंट्स डू रिमेंबर. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायला हवं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात त्यांचे हिस्टॉरिकल जे काही अंडरपिनिंग्स आहेत ते आपल्याला बघावे लागतील. म्हणजे INAची स्थापना असेल,
मग त्यांचं काँग्रेसचं अधिवेशन कोणकोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनचे चेअर होते, मग ते सिंगापूरला कधी गेले होते, मग जापानची कशा पद्धतीने मदत घेतली होती, मग त्यांनी रेजिमेंट स्थापन केले होते, मग त्यांचे प्रकाशन कोणकोणत्या, न्यूजपेपर कोणकोणते ते प्रकाशन केलेलं, ह्या अनुषंगाने आपल्याला न्यूज महत्त्वाचे. त्यानंतर दुसरी न्यूज आहे, एक फोटो आलेला आहे. आसाममध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची व्हिजिट आहे. आता आसाम पोल बाउंड स्टेट आहे, मग तिथं ते प्रचारासंदर्भात गेलेले आहेत. तर मग तिथं फोक डान्सचा एक असा फोटो आलेला आहे. मग ते रबा फोक डान्स आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल या न्यूजमध्ये, रबा ट्राईब कोणकोणत्या ठिकाणी आहे. मग तर रबा ट्राईब कुठे आहे, तर आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते. तर ती सर्वात जास्त आसामच्या कार्बी अँग्लॉंग, कोकराझार ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आढळते. मग आता त्यांचा डान्स फॉर्म कोणता आहे, हमजा नावाचा डान्स फॉर्म आहे. मग ते फेस्टिवल कोणकोणतं साजरं करतात, बायको डेरा फेस्टिवल आहे. मग बायको ही त्यांची डाएटी आहे. मग हे फेस्टिवल कधी साजरा केला जातो, एप्रिल आणि मे ह्या महिन्यामध्ये साजरा केला जातो. मग आपल्याला याच्यामध्ये रबा ट्राईब कोणती आहे, त्यांचा फोक डान्स कोणता आहे, मग ते फोक डान्सचा प्रकार कोणता आहे आणि रबा ट्राईब ही कोणकोणत्या रिजनमध्ये सापडते, हे या अनुषंगाने आपल्याला बघितलं पाहिजे. मग आता पुढची न्यूज आहे मॉनिटरी पॉलिसीच्या संदर्भात आहे. म्हणजे आता रिसेंट जे मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं जे हे केलेलं आहे की आपलं इन्फ्लेशनचं टार्गेट जे आहे ते साधारणतः किती टक्क्यापर्यंत असावं. मग ह्या अनुषंगाने आपल्याला काय बघावं लागेल की मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय आहे, मग त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने झालेलं आहे, त्याचे सदस्य कोण कोण असतात. मग आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934च्या सेक्शन 45ZB नुसार स्थापन करण्यात आलेली आहे. मग 2014मध्ये उर्जित पटेल समितीनं त्याची शिफारस केलेली होती. मग आता ह्याच्यामध्ये सदस्य किती असतात, 6 सदस्य असतात आणि चेअरपर्सन हे त्याचे RBIचे गव्हर्नर असतात. मग आता चेअरपर्सन जे आहेत मग त्यांना कास्टिंग वोट हे करण्याचा अधिकार आहे. मग आता मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं हे काय आहे, फंक्शन्स काय आहे, तर रेपो रेट असतील, रिव्हर्स रेपो रेट असतील किंवा इन्फ्लेशन जे आहे ते कोणत्या मर्यादेपर्यंत ठेवायचं, हे सर्व काम जे आहे किंवा इन्फ्लेशन कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या अंतर्गत केलं जातं. परत आता वॅक्सिन मैत्रीची देखील चर्चा आहे. मग ते कोवॅक्स जो इनिशिएटिव्ह आहे, गावीचा जो आहे, WHO माध्यमातून जो आता वर्ल्ड वाईड इनिशिएटिव्ह जो चालवला जातो अंडर डेव्हलप कंट्रीला जे वॅक्सिन पुरवठा करण्याचा जो इनिशिएटिव्ह आहे कोवॅक्स नावाचा, मग त्याचे काही आर्ग्युमेंट्स आलेले आहेत. मग वॅक्सिन मैत्रीचा आता काय झालेलं आहे की तो भारतामध्ये जो तुटवडा आता जी चर्चा चाललेली आहे की आता परत जे सेकंड वेव्ह जे आलेली आहे कोविडची, मग आता जो स्ट्रेन आहे जो आता त्याचं सुगावं लागत नाही आहे की तो कोणत्या प्रकारचा स्ट्रेन आहे, त्यामुळे वॅक्सिन वाढवलं पाहिजे अशी बरीचशी मागणी होते बऱ्याचशा स्टेटकडून. मग असं एक आर्ग्युमेंट आहे की ते बाहेरच्या राष्ट्रांना वॅक्सिनचा पुरवठा करत असल्या कारणानं भारतामध्ये वॅक्सिनचा पुरवठा कमी होतोय का. मग आता बाहेरच्या वॅक्सिन मैत्री कोणकोणत्या राष्ट्रांशी आपण केलेली आहे, बांगलादेश आहे, आफ्रिकेमधील काही नेशन्स आहेत, नेपाळ आहे, ब्राझील आहे. पण ब्राझीलमधलं आता क्रायसिस काय आहे की ब्राझीलमध्ये प्रचंड प्रमाणात कोविडचे पेशंट्स वाढलेले आहेत. मग ब्राझीलच्या प्रशासनानं भारताचं जे काही वॅक्सिन आहे ते काही प्रमाणात नाकारलेलं पण आहे. मग हे आहे स्पुटनिक नावाची लस आहे रशियाची, मग त्याचा ते काही स्वीकार करणार आहेत का, मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर आता वॅक्सिनची चर्चा, भारताचा असा आर्ग्युमेंट आहे की WTOकडे की त्याचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे आहेत ते आम्हाला द्यावेत, मग जेणेकरून आम्ही ते सुरळीत त्याचा पुरवठा करू. म्हणजे WTOच्या संदर्भात आपल्याला पण हे बघितलं पाहिजे IPR काय आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे US इराण ॲग्री टू इनडायरेक्ट न्यूक्लिअर टॉक्स. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघितलं काय पाहिजे न्यूजमध्ये, JCPOA काय आहे, जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन. मग त्याला इराण न्यूक्लिअर डील किंवा इराण डील देखील म्हणतात. मग हे कोणाकोणामध्ये झालेलं आहे, P5+1 आहे. म्हणजे P5 कोण आहे, युनायटेड स्टेट्स आहे, UK आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे आणि चायना आहे, प्लस युरोपियन युनियन. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघावं काय लागेल, आता इराणचा मॅप आपल्याला बघावा लागेल. मग इकडं खाली सदर्नला पर्शियन गल्फ आहे, वरती कॅस्पियन सी आहे नॉर्दर्नला. इराणमधले महत्त्वाचे रिजन्स कोणकोणते आहेत, सिस्तान रिजन आहे, खोरासन आहे आणि याझदी रिजन आहे. त्यामुळं आपल्याला मॅप देखील बघावा लागेल इराणचा. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे फ्लू गॅस डिसल्फरायझेशनच्या संदर्भात आहे की गव्हर्नमेंटने अशा पद्धतीने काही गाईडलाईन्स केलेत की 2022पर्यंत जे प्रदूषण करणाऱ्या जे काही एंटिटीज असतील किंवा जे काही कंपनीज असतील त्यांना
जे प्रदूषण नियंत्रक बसवण्याची जी मर्यादा होती ती 2022 पर्यंत वाढवलेली आहे. मग त्याच्यामध्ये फ्युएल्ड गॅस डिसल्फरायझेशन नावाचं एक उपकरण असतं. मग त्याच्या संदर्भात काही आर्ग्युमेंट आलेले आहेत. मग आता हे उपकरण कशासाठी वापरलं जातं? यूज टू रिमूव्ह सल्फर डायऑक्साईड फ्रॉम एक्झॉस्ट द फ्लू गॅसेस अँड फॉसिल फ्युअल पॉवर प्लांट्स. म्हणजे आता थर्मल पॉवर जे काही प्लांट्स असतील, म्हणजे आता दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण आहे, मग ते थर्मल पॉवर प्लांट जिथे जिथे असतील त्यांना ते उपकरण बसवण्याची जी मर्यादा आहे, वेळेची मर्यादा, ती 2022 पर्यंत वाढवलेली आहे. मग त्यामध्ये फ्लू गॅस डिसल्फरायझेशन नावाचं उपकरण आहे, हे आपल्याला त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे महाराष्ट्र टाइम्समधली आहे. तरीही हटेना गरिबी नावाचं लेख आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय चर्चा केलेली आहे? गरिबी फक्त आर्थिक अनुषंगाने बघून चालणार नाही, तर त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू देखील आपल्याला बघितले पाहिजेत. मग इंदिरा गांधींनी 1971 साली गरिबी हटावची घोषणा केलेली होती. मग त्याच्यामध्ये गरिबीचे निकष काय आहेत, मग त्याची चर्चा केलेली आहे. मग त्याच्यामध्ये 1962चा कृती गट असेल, 1972ची दांडेकर व रथ समिती आहे, 1979ची वायके अलग समिती आहे, 93ची लकडावाला समिती आहे, 2009चं सुरेश तेंडुलकर समिती आहे. मग सुरेश तेंडुलकर समितीने कोणते 5 निकष त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत? अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, दळणवळण आहे, करमणूक आहे, आणि त्याच्यानंतर परत 2 निकष जे वाढवण्यात आलेले आहेत ते म्हणजे कोणते आहेत? आरोग्य आणि शिक्षण. ह्या निकषांचा सुरेश तेंडुलकर समिती जी आहे 2009ची त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि 2014ला श्रीरंगराजन समिती आहे, मग त्याची देखील ह्या आर्टिकलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. मग ह्याच्यामध्ये एस सुब्रमण्यम नावाचे समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी गरिबीच्या संदर्भात काही आकडेवारी जाहीर केलेली होती, ती स्वीकारलेली नाही आहे, पण त्यांनी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे, ती आपल्याला देखील महत्त्वाची आहे एक्झामच्या अनुषंगानं. मग त्या अनुषंगानं गरिबी म्हणजे काय, त्याचे निकष कोणकोणते आहेत, म्हणजे वेगवेगळ्या समिती आहेत, कृतीगट काय आहे, दांडेकर आणि रथ कमिटी काय आहे, अलग कमिटी कधी होती, परत तेंडुलकर समिती कधी होती, त्यांनी निकष कोणकोणते वापरले होते, मग ते दारिद्र्य रेषा त्यांनी काय हे केलेले आहे, त्याची सीमा काय त्यांनी सांगितलेली आहे, ह्याच्या संदर्भात आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये दखल पुस्तकांची, इंग्रजी पुस्तकांची ह्या सदराखाली इंडियाज एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स ह्या नावाचं पुस्तक आहे, डॉक्टर आशुतोष रारावीकर यांनी लिहिलेलं. मग ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग संदर्भात त्यांचं लिखाण आहे. मग त्याचा GDP मधला भारताचा हिस्सा काय आहे? 14.9% आहे का? मग RBIचा एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंगमधला रोल काय राहतो, ह्याच्या संदर्भात ह्या पुस्तकामध्ये आपल्याला आर्ग्युमेंट्स सापडतात. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे महाराष्ट्र टाइम्समधली, इसाप नीती आणि चीनी कूटनीती ह्याच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट मांडलेला आहे लेखकांनी. मग आपल्याला ह्यामध्ये काय बघावं लागेल? मग त्याच्यामध्ये वुल्फ वॉरियर डिप्लोमसी चीनची जी आहे, मग त्याच्यामध्ये अनिकेत भावटणकरांनी बरीचशी चर्चा केलेली आहे बघा. तर मग त्याच्यामध्ये वुल्फ वॉरियर डिप्लोमसी काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. आणि इसाप नीती जी चर्चा आहे, लांडगा आणि कोकरूची जी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, मग ह्यामध्ये ही न्यूज कशा दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाची आहे? वुल्फ वॉरियर डिप्लोमसी ही आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, आणि इसाप नीतीचे जे आर्ग्युमेंट आहेत ते आपल्याला इथिक्सच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. आता हे जे वुल्फ वॉरियर डिप्लोमसी आहे त्याचे चांगले गाजलेले मूवीज पण आहेत 2 पार्टमध्ये, वॉरियर वुल्फ नावाचे जे मूवीज आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला ते कळतं की चायना कशा पद्धतीनं त्यांची जी डिप्लोमसी राबवतं. मग त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे लोकसत्तामधल्या न्यूज आहेत. बुकमार्कमध्ये आज महत्त्वाच्या बुकची चर्चा आहे, द इमॅजिनिंग लाहोर, द सिटी दॅट इज द सिटी दॅट वॉज. म्हणजे लाहोर ह्या सिटीचं हिस्टॉरिकल अंडरपिनिंग मांडलेलं आहे, म्हणजे प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत त्या सिटीची जडणघडण कशा पद्धतीने झालेले आहेत, मग गुरु नानकांचा तिथला महत्त्वाचा काय रोल आहे, किंवा तिथले जे कल्चरल आस्पेक्ट जे आहेत ह्याची ह्या पुस्तकामध्ये चर्चा केलेली आहे. आणि याचे लेखक आहेत हारून खालिद. त्यानंतर पुढचं बुक आहे संजय बारू यांचं बुक आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. नंतर त्यांनी एक महत्त्वाचं बुक लिहिलेलं आहे इंडियाज पॉवर इलिट, क्लास, कास्ट अँड कल्चरल रेव्होल्युशन. या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट मांडलेले आहे त्या पुस्तकामध्ये. मग त्याच्यामध्ये ल्युटेन्स दिल्ली 10 जनपद, मग 10 जनपद कशा पद्धतीनं मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये 10 जनपदचं कसं समांतर सत्ता केंद्र कशा पद्धतीनं चालवतं ह्याचे काय त्यांनी आर्ग्युमेंट केलेले आहेत. परत इलिट मिडल क्लासच्या संदर्भात त्यांनी काय आर्ग्युमेंट केलेले आहेत. आणि 2014 नंतर जे सत्ता बदल झालेला आहे आणि आत्ताच्या गव्हर्नमेंटबद्दल त्यांनी ह्या पुस्तकामध्ये आर्ग्युमेंट केलेले आहेत. त्यामुळे ते पुस्तक आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे
मिंटमधलं हे आहे नारकोंडम आयलंडबद्दल चर्चा आहे. मग त्याच्यामध्ये नारकोंडम आयलंड काय आहे आपल्याला बघावं लागेल. मग ईस्टर्न मोस्ट आयलंड आहे अंदमान सीमधलं. मग ते डॉर्मंट वोल्कॅनिक आयलंड आहे. आणि हॉर्नबिल जे पक्षी आहेत त्याची सर्वात मोठी वसाहत त्या नारकोंडम आयलंडवरती आहे. त्यानंतर दुसरं मिंटमधलं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल आहे एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून द ग्रेट क्लायमेट मायग्रेशन. म्हणजे क्लायमेट चेंजच्या प्रभावाखाली किंवा क्लायमेट चेंजच्या परिणामानं सगळ्यात मोठं स्थलांतर कशा पद्धतीने झालेलं आहे त्याची ह्या आर्टिकलमध्ये चर्चा आहे. आज आपण इथं थांबतोय. अशाच अनुषंगानं आपण उद्याच्या काही न्यूज कव्हर करणार आहोत आपल्याला, ज्या की UPSCच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.